विरार ते सफाळे या रोरो सेवेमुळे एका नवजात बाळाचे प्राण वाचले आहे। 1.5 तासाचा प्रवास 15 मिनिटात झाल्याने वेळेवर एका महिलेच्या बाळाला उपचार मिळाले आणि त्याचे प्राण वाचले आहे। सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिच्या बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागला। त्यामुळे त्याला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले, मात्र तेथून त्याला त्वरित विरार येथील रुग्णालयात हलवण्यासाठी सांगण्यात आले। या प्रसंगात विरार जलसार रोरो सेवेचा उपयोग झाला आणि वेळेची बचत झाल्यामुळे बाळाचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे। रस्ते वाहतुकीला पर्याय म्हणून मागील महिन्यात विरार ते सफाळे जलसार दरम्यान रोरो सेवा सुरू करण्यात आली। त्याचा प्रवाशांना चांगला फायदा होत असून मोठ्या प्रमाणात प्रवाशांच्या वेळेची बचत होत आहे। तर 13 मे रोजी सफाळे गावातील विराथन खुर्द येथे राहणारी अस्मिता जाधव ही महिला रात्री सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल झाली। तिने एका बाळाला जन्म दिला, मात्र थोड्याच वेळात त्या बाळाला श्वास घेण्यास त्रास सुरू झाला। मात्र सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आधुनिक उपचार यंत्रणा नसल्याने त्याला पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले, मात्र तिथे देखील उपचार यंत्रणा उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी बाळाला विरार येथे नेण्याचा सल्ला दिला। लवकरात लवकर मोठ्या रुग्णालयात नेणे आवश्यक असल्याने त्याच्या पालकांनी जलसार येथील उपसरपंच विकोश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधून विरार येथे जाण्यासाठी जलसार ते विरार रोरो सेवा उपलब्ध करून देण्याची विनंती केली। रात्री 10:30च्या सुमारास जेट्टी व्यवस्थापनाला संपर्क साधून याबाबत माहिती देण्यात आली। त्यावेळी शेवटची फेरी करून जेट्टी ही विरार बाजूला गेली होती, मात्र बाळाच्या तब्येतीची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन जेट्टी व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांनी जेट्टी जलसार येथे आणण्याची व्यवस्था केली। तर याच दरम्यान जेट्टी सफाळे जलसार किनाऱ्याला पोहोचल्यामुळे त्वरित रुग्णवाहिकेला रोरो मध्ये टाकून 8 ते 10 मिनिटात विरारकडे पोहोचवण्यात आले। त्यानंतर रुग्णवाहिका विरारच्या अभिनव रुग्णालयात दाखल झाली। तिथे बाळावर उपचार केल्यानंतर त्याला मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात नेण्यात आले। बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून बाळाची प्रकृती आता सुधारली आहे। रोरो सेवा फायद्याची ठरली असून यामुळे एका बाळाचे प्राण वाचल्याने या भागातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहे।